5 षटकं 25 मिनिटांचा कालावधी आहे, याची दक्षता घ्यायची आहे आणि चला घाई करा. मॅच मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर चालू होणं खूप गरजेचं आहे. पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटवरती देखील नितांत प्रेम अनेक क्रिकेटच्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये असतात. सचिन भाऊ शेलार आपल्या मनापासून स्वागत. प्रसिद्ध डान्सिंग पंच आमचे निक्सन सर आपणही उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मुजम्मिल सर आपणही उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत दादा गायकवाड आणि संपूर्ण मित्रपरिवाराचं हे आयोजन आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषक 2024चा थरार आणि आपण या ठिकाणी पाहतोय महत्वपूर्ण सामना. कालचा दिवस जर पाहिला तर मात्र काल झेपान एलोंग कोंडवा संघाने फायनल गाठली. अंतिम सामन्यासाठी तो संघ सज्ज आहे, परंतु आज कोण फार मोठं प्रश्नचिन्ह आणि आज दिग्गज आमने सामने आहेत. गोपी जाधव सर, यानंतर मी एवढंच म्हणून याचसाठी केला होता 88 की शेवटचा दिवस गोड बाबा, आणि हा शेवटचा दिवस कोणत्या संघांसाठी गोड ठरणार. मॅचला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर वर्तकनगर एक्सप्रेस रवी बुंबकला आपण पाहतोय. समोर आहे पुणे कॅम्पचा खेळाडू वासिक शेख. नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम मुळशी महेश नानगुडे. छोटा पॅकेट बडा धमाका. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रवी तयार होताना जो पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपण पाहतोय वासिक शेख आणि महेश नानगुडे. अगोदरच्या मॅच मध्ये त्याच्या फलंदाजीचा दर्जा नक्कीच आपण पाहिला. महेश नानगुडे चौफेर फटकेबाजी केली होती नॉन स्ट्राईकच्या दिशेला, तर स्ट्राईक एंड वरती वासिक पहिला चेंडू नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू पोहोचलाय. सिंगल घेतली गेली, एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली. धाव फलकावरती धावा, 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर थोडीशी चूक केली. नो बॉलचा इशारा, सिग्नल नो बॉल म्हणजे आता असेल फ्री हिट. 2007 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट दाखल झाला. तिथून गोलंदाजांसाठी संघर्ष, तर फलंदाजांसाठी सुवर्ण संधीने आता स्ट्रायकिंग एंडला फ्री हिटचा सामना करण्यासाठी असेल महेश नानगुडे. पण मागची मॅच ज्या पद्धतीने रंगली, अगदी शेवटच्या षटकामध्ये राहुल जोगवाडे याने काय गोलंदाजी केली. मागच्या मॅचमध्ये तुम्ही जिंकलात, पण या मॅचमध्ये कस लागेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. पहिलाच बॉल नो बॉल आहे म्हणजे आता थोडासा आत्मविश्वास इथे वाढला असेल फलंदाजाचा. परंतु दुसऱ्या बाजूला रवी बुंबक अनेक फलंदाजांची बंबेरी उडवणारा गोलंदाज जाणला जातो. यष्टीच्या मागे संघनायक कल्पक नेतृत्व सुमित भरत ढेकेला आपण पाहतोय, जो नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आक्रमक पवित्रा घेत असतो आणि तो सध्या यष्टी मागून क्षेत्ररक्षणाची देखील सजावट करताना पाहायला मिळते. रवी तयार होतोय. या षटकातला हा पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला महेशसाठी थोडासा पुढे टाकलेला बॉल टप्पापर्यंत थोडी उंची होती बॉलला. आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु इथे टायमिंग जुळलेलं नाहीये आणि सिंगल मिळतोय. सिंगल बरोबरच धावसंख्या 2 होतीये पहिल्या षटकाच्या दरम्यान. 3 धावा माफ करा. तर नक्कीच थोडीशी सावध सुरुवात, परंतु क्षमता आहे महेश नानगुडे मध्ये, क्षमता आहे वासिक शेख मध्ये. आक्रमक स्फोटक फटके खेळण्यासाठी माहेर मानलं जातं दोन्ही फलंदाजांना. आणि आपण पाहतोय 5 षटकांची मॅच आहे. प्रयत्न असेल की एक बलाढ्य विशाल स्कोर उभा करायचा. अगोदरची मॅच जर आपण पाहिली तर 72 धावांचा डोंगर उभा केला असताना मॅच रंगली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच देखील रंगतदार होईल या शंका नाही. वासिकसाठी टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय ऑफ साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल, 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या धावफलक या सिंगल बरोबर जाऊन पोहोचेल 4 धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं रवीच्या रूपानं या ठिकाणी चालू आहे. चांगला चेंडू होता, ड्रायव्हिंग लेंथमध्ये कन्वर्ट केला. ऑफ ड्राईव्ह ते पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं शाहिदने हा बॉल फेकला आणि तोपर्यंत सिंगल मिळते. चांगलं कमबॅक रवी बुंबकचं. ही मॅच खूप महत्त्वाची दोन्ही टीमसाठी. बुलट तयार. स्ट्रायकिंग एंडला महेशसाठी हा चेंडू बिग हिट करायचा होता. बॅटची कडा घेतली आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये पोहोचलाय. विकेट कीपरने टिपलाय झेल. महेश नानगुडेचा संपेल खेळ. OUT आउट. बॅक टू दी पवेलियन गॉन. च्या मॅच मध्ये आपण दर्जा पाहिला होता महेश नानगुडेच्या खेळाचा. ही विकेट खूप महत्वाची होती. रवीनं जी गोलंदाजी केली आहे नक्कीच कौतुकास्पद आहे, कारण की कोणत्या प्रकारचा बिग हिट आतापर्यंत तो खेळू देत नाहीये. धावा स्कोर कार्ड वरती 4 आहेत आणि महेश नानगुडेला टिपण्यात रवीला नक्कीच यश येताना जे पाहायला मिळतंय. 4 या धावसंख्येवरती महेश नानगुडेच्या रूपानं पहिला धक्का या ठिकाणी लागताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे.
मॅच चालू आहे. हमराज मृत्युंजय त्यांच्या विरोधात समर इलेव्हन येरवडा या दोन टीमच्या दरम्यान लढत नक्कीच क्रिकेटचे रसिक या ठिकाणी पाहत आहेत. पावसाळी क्रिकेट, पावसाच्या सरी देखील या क्रीडांगणावरती बरसताना पाहायला मिळत आहेत. हरित क्रीडांगण आहे आणि आपण पाहतोय गत वर्षाची क्रिकेटची स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर त्याच जोशात, त्याच जल्लोषात आणि त्याच धूमधडाक्यात तब्बल 1,11,000 प्रथम क्रमांक असणारी, पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा आईश्री प्रतिष्ठानानं मात्र तिचं आयोजन केलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रवी स्कोर कार्ड वरती धावा 4. ओ हा चेंडू मिडॉनच्या दिशेला, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूवरती जाईल. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 5 धावा स्कोर कार्ड वरती. रवीचं चांगलं षटक. व्हेरिएशन नक्कीच पाहायला मिळतंय. सगळ्या प्रकारचे चेंडू इन स्विंग, आउट स्विंग, त्यानंतर मात्र काही चेंडू गती परिवर्तन करून मात्र जे टाकले जात आहेत रोखून ठेवण्याचा प्रयत्न. ओ आता मात्र वासिकचा आक्रमण, बिग हिट केलाय, चेंडू धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार वासिक शेख. बाहेर जातोय. वासिकने दाखवलं, ताकद दाखवली आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 11 धावा, 1 गडी बाद. वासिक कच्च्या गुरुचा चेला नाहीये, परंतु आता रवी भुंबक तयार होतोय. रवीचा हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. भरपूर एलिव्हेशन, चांगलं टायमिंग आणि हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. यूज 6. काय फटके खेळलेत वासिकने. थोडीशी सावध सुरुवात केली होती, परंतु आता आक्रमण पाहायला मिळतंय. लागोपाठचे 2 षटकार. धावफलकानं देखील मुसुंडी घेतली. धावफलकावरती धावा 17. रवीवरती केलेलं आक्रमण 17 धावा धावफलकावरती. 2 गगनभेदी षटकार वासिक शेखचे आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत. आक्रमण केलं जातंय, हीच तर रणनीती असेल. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल. हे नेहमीच आपण ऐकलं असेल, रणनीती बनवावी लागते आणि ती रणनीती सध्या बनवली गेली. महेश नानगुडे लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर संघाची धुरा वासिक शेखने स्वतःच्या खांद्यावर घेतली. मी आधी चर्चा केली होती, हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये आला आणि ज्यावेळी तो फॉर्ममध्ये येतो त्यावेळी तो खरपूस समाचार घेतो. आणि आता पहा रणनीती सुमित ढेकळेने देखील बनवली आहे. मागच्या मॅचचा सुपर हिरो राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवर येतोय आणि इथे धावा रोखायच्या असतील. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय. स्कोर कार्ड 17-17, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता 3ऱ्या षटकाला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विशाल. राईट मोठी विकेट, लेफ्ट मोठी विकेट आहे, माफ करा. पहिला चेंडू गिरकी घेणारा पाहायला मिळाला. हातभर वळण पाहायला मिळाले. लेग कटर गोलंदाजांची हीच तर खासियत असते. एक नैसर्गिक शैली त्यांच्याकडे प्राप्त होते आणि त्या शैलीच्या जोरावर खूप चांगले टर्न ते करू शकतात. आणि राहुल जोगाडे यासाठी जाणला जातो. पहिलाच बॉल इथे डॉट बॉल येते प्रवीणजी. तर नक्कीच चेंडूला गरगर फिरवणं त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. खास अगोदरच्या मॅच मध्ये त्याची गोलंदाजी सगळ्यांनी पाहिली आहे, अनुभवली आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून राहुल जोगाडियाची ओळख आहे. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय गती परिवर्तन चेंडू मध्ये पाहायला मिळालं. डॉट बॉल आहे. पुणे 40+ जनक सन्माननीय राहुल भैया साठे यांचं देखील या ठिकाणी आगमन. आपल्याला पिंपरी चिंचवड आणि पुणे यांच्या दरम्यान 40+ एक मॅच पाहायला मिळणार आहे. आजचं आकर्षण असेल. राहुल भैयांचं देखील मनापासून स्वागत असेल. पुन्हा एकदा राहुल जोगाडिया सज्ज. यावेळेला पुढे टाकलेला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचतो. इथे झेल होईल का? पण इथे झेल सुटला. प्रयत्न खूप चांगला होता. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल आणि थोडंसं फंबल झालं इथे खेळाडू. पावसाच्या हलक्या सहरी, त्यामुळे थोडंसं स्लिपरी वातावरण आणि त्यामध्ये स्लिप झाला असता, परंतु 2 धावा देखील इथे घेतल्या गेल्यात. या 2 धावांबरोबरच धावफलक पुढे चालले. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर
19 धावा गडी बाद झाल्या आतापर्यंत. एक मृत्युंजय हमराज कोथरूड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल जोगड याने धावा थांबवलेत प्रवीणजी आणि यासाठी हा खेळाडू जाणला जातो. तर नक्कीच 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना या मॅच मध्ये देखील राहुल जोगाडियाचा. हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, शतरक्षक जाईल चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल वसूल केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. टीव्ही अंपायर्सकडे आता निर्णय पाठवला गेला. ऑन फील्ड ऑफिशियल्सने ते गोलंदाजाच्या शैलीवर थोडासा आक्षेप घेतलाय. तर मी आता टीव्ही अंपायर ते पाहतील आणि त्यानंतर दूध का दूध और पाणी का पाणी काय असेल या बॉलची कहाणी हे आपल्यासमोर अगदी काही क्षणांमध्ये येईल. tenniscricket.in वर जा, आई श्री चषकला लॉग इन करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, आपुलकीची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा. एखाद्या चातक पक्षाप्रमाणे मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेची वाट पाहतात आणि या पर्वात देखील दर्जेदार आणि नेत्रदीपक आयोजन आपण पाहतोय. प्रशांतदादा गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम. तरी ते तिसऱ्या पंचांच्या दरम्यान आता निर्णय येईल, काय असेल या बॉलचा निर्णय, आणि त्यासाठी ते सध्या आमचे तिसऱ्या पंच देखील पडताळणी करतायत. परंतु ज्या पद्धतीने सुरुवात झाली या मॅचला, अनिल माळी सर आपल्याला विनंती, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया मुख्य पेंडॉलमध्ये या. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे सहकारी या ठिकाणी आहेत, त्यामुळे निर्णय येईल. परंतु सुरुवात चांगली राहिली प्रवीणजी. पाऊस देखील सुरू झालाय, त्यामुळे आता थोडीशी कलाटणी मिळेल अशी अपेक्षा करूया आपण. तर नक्कीच पावसाळी क्रिकेट आहे, पावसाच्या सरी बरसणं गरजेचं होतं. आज फायनलचा दिवस आहे आणि आपण पाहतोय पावसाच्या धारा त्या ठिकाणी मात्र बरसताना पाहायला मिळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषक नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय नक्कीच जो गेलाय, त्या ठिकाणी मात्र निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, मान्यवर मोठ्या संख्येने मात्र आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत आणि दर्जेदार आयोजन याही पर्वामध्ये नक्कीच आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे. डिसिजन इज पेंडिंग, काही क्षणात निर्णय येईल. कालचा दिवस जर पाहिला तर मात्र झेपान 11 कोंडवा टीमनं काल मात्र गाजवला. तर निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू होता, फेअर डिलिव्हरी म्हणून नक्कीच तिसऱ्या पंचांचा निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 20 धावा राहुल जोगाडिया रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवताना जो पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये देखील त्याची दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत चेंडू टाकले 4, धावा खर्च केल्यात फक्त 3. अप्रतिम गोलंदाजी राहुल जोगाडिया. हीच तर खासियत आहे आणि म्हणूनच या खेळाडूला नाव मिळाले फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगार. आणि त्याची जादू, त्याच्या बोटांची जादू आपण मैदानामध्ये पाहिलेली आहे. तिसऱ्या पंचांनी फेअर डिलिव्हरीचा निर्णय दिलाय, फार वेळ घेऊ नका. खेळाडूंना विनंती आहे, आज थोडंसं सहकार्य करा, अनेक सामने आपल्याला पूर्ण करायचे, त्यामुळे थोडंसं सहकार्य अपेक्षित असेल. दर्जेदार अशी स्पर्धा आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषक 2024 आणि या पर्वाचा अंतिम दिवस मी मगाशीच उल्लेख केला, याचसाठी केला होता. 88 की शेवटचा दिवस गोड बाबा, आणि अगदी आज शेवटचा दिवस गोड ठरणार आहे. सध्या चर्चा रंगेल, पंचांसोबत चर्चा केली जाते. ऋषीदादा जोरी एक दिग्गज खेळाडू आहेत, गेली अनेक वर्ष त्यांनी पुण्याचं क्रिकेट गाजवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सातत्याने हा संघ खेळतो. परंतु विनंती असेल एकमेकांना सहकार्य करा आणि त्यानंतर जे काही निर्णय असेल ते आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि त्यामुळे आपलेपणाने आपण सर्वांनी सहकार्य करूया. आजचा दिवस भरपूर महत्त्वाचा राहणार आहे. रोख रक्कम आपण जर पाहिलं तर 1,11,000 प्रथम पारितोषिक आहे आणि द्वितीय क्रमांकासाठी पारितोषिक आहे 61,000 हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. वैयक्तिक कोट्यात देखील अनेक पारितोषिकं ठेवली गेली आहेत आणि सध्या चर्चा रंगली आहे. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. 1773ला ईस्ट इंडिया कंपनीचे काही नाविक पहिल्यांदा भारतामध्ये बडोद्यात क्रिकेट खेळले आणि तिथून भारतामध्ये क्रिकेटचा उगम मोठ्या प्रमाणात झाला. 25 जून 1983ला आपण पहिला विश्वकर्णक जिंकला कपिलदेव रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली, आणि तिथून मात्र भारतीय देशात क्रिकेटला सुवर्ण दिवस आले. गल्ली ते दिल्लीचं क्रिकेट अक्षरशः बहरत गेलं आणि त्यानंतर 28 वर्षांनी आपण दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता 2 एप्रिल 2011ला, आणि त्याची पुनरावृत्ती करत असताना 19 नोव्हेंबरला थोडंसं अपयश आलं.
तर आज दिवसभरात आणखीन एक आकर्षण पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड आणि पुणे यांच्यात 40+चा सामना देखील आपल्याला नक्कीच यानंतर जो पाहायला मिळणार आहे. मॅच कृपया थांबू नका. पावसाळी क्रिकेट आहे, पाऊस चालू असताना मॅच कंटिन्यू चालू राहू द्या. चला बी कंटिन्यू, सामना चालू करा. नजर टाकली 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं राहुल जोगाडिया गोलंदाजी करताना जो पाहायला मिळतोय. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 धावा खर्च केल्यात. समोर जर पाहिलं तर मात्र वासिक शेख सलामीला आलाय आणि चांगले फटके आतापर्यंत वासिक शेखच्या बॅट मधून जे पाहायला मिळालेत. पहा मिडॉनच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. स्वतः राहुल जोगाडिया चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. 1 धाव या एकेरीनं धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 21 धावांवरती. 5 चेंडू त्यांनी टाकले, त्यांनी धावा खर्च केलेत. फक्त 4 पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर सिंगल इथे खर्च केलेत. ही खासियत राहिली या खेळाडूची. पुन्हा एकदा तयार होईल. लेफ्ट ओडी विकेटने इनसाइड आउट कव्हर्सला उडवलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर धावेल, पण तिथे थोडासा नैसर्गिक अडथळा. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशालसाठी या 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, पण तिसरी धाव इथे मिळणार नाहीये. अखेर 2 धावांबरोबरच धावफलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 23 धावा, 23 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय गोलंदाजी केली आहे राहुल जोगाडियाने या दुसऱ्या षटकामध्ये. एकूण धावा खर्च केल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 धावा राहुल जोगाडियानं खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले होते, परंतु या षटकामध्ये कोणत्याही प्रकारचा स्फोटक आक्रमक फटका राहुल जोगाडियानं खेळू दिला नाही आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. येस, याच दरम्यान अनेक मान्यवर या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहे. संतोषजी मेडनकर साहेब आलेत आणि त्याचबरोबर संतोषजी झांजरे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा यथोचित आम्ही सन्मान करणार आहोत. करणजी परब यांना मी विनंती करतो की आपण सन्मान करूया. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत. संतोषजी मेडनकर आणि संतोषजी झांजरे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. ओ हा चेंडू थोडासा खाली राहतोय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ जाधव षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मात्र सज्ज आहे. वासिक चांगली फलंदाजी सलामीला येऊन करताना जो पाहायला मिळतोय. स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. हा फटका आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेला. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या दिशेला, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. ऑफ स्टंप शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. सुमित ढेकळे तिथे बॉलवर पोहोचेल आणि तोपर्यंत सिंगल मिळते. यावेळी चांगलं कमबॅक विश्वनाथ कडून पाहायला मिळालं. मागच्या बॉलची भरपाई त्याने केली आणि त्यानंतर सिंगल खर्च करत असताना धावफलकावर धावा झालेत 28 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 1. विशाल स्ट्राईकच्या दिशेला खेळताना जो विश्वनाथ जाधव गोलंदाजी मार्कवरती 1 चौकार निश्चित खर्च केलाय, परंतु 2 चेंडू चांगले टाकलेत. आपण या ठिकाणी पाहतोय या अगोदरच्या षटकामध्ये राहुल जोगाडियानं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. विश्वनाथ जाधव कामगिरी कशा प्रकारे करतोय ते मात्र पाहायचंय. विशाल स्ट्राईक एंडला खेळताना जो पाहायला मिळतो आहे. पावसाळी क्रिकेट तुम्हाला आम्हाला आनंद देणारं क्रिकेट नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. रबर बॉल क्रिकेट सातत्यानं 2 वर्ष दर्जेदार आयोजन आईश्री प्रतिष्ठानाचं या ठिकाणी आपण पाहतो आहे. आज समारोपाचा दिवस, अंतिम दिवस मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय. उसळी घेणारा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. पंचदंडित करतायत. चेंडू असेल वाईड, खराब अवांतर. 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होतीये ऍड. धावपलकावरती धावा 29. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू आहे. सिकंदरजी शेख या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. प्रशांतदा गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय
सिकंदरजी शेख यांचा देखील सन्मान करावा. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल बाहेर टाकलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजे व्हाईट बॉलचा सिग्नल इथे आलाय. एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या अतिरिक्त धावेबरोबरच आपण पाहिलं तर धावा झालेले आहेत 30. विश्वनाथ जाधव फार कमी वेळेला अशा पद्धतीच्या चुका करताना पाहायला मिळतो, परंतु सध्या जर आपण पाहिलं तर यष्टीच्या मागून सुमित डेके त्याला खान मंत्र देतोय. इथे कमबॅक करेल अशी आशा. थोडासा पुढे टाकलाय बॉल, ओव्हर पिच होता. त्यानंतर आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल पोहोचलाय. तिथे डीप मध्ये रवीला आपण पाहतोय. जोपर्यंत बॉलवर फेकी करेल तोपर्यंत एक धाव मिळते. सिंगल बरोबरच 31 धाबा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत मृत्युंजय हमराज कोथरूड संघाच्या एक गडी बाद. एक सूचना आहे यानंतर भारतीय स्पोर्ट्स हॅलो चेक भारती स्पोर्ट्स कोल्हापूर आणि गायत्री इलेव्हन अर्थात डॉन, चला आपण ताबडतोब संपर्क करायचा आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस लोअर फुल टॉस होता. वासिक शेख तुटून पडला या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार, 6 धावा. षटकार ठोकलाय. कमबॅक करावं लागेल विश्वनाथला. देखील अक्रॉस दी बॅट खेळ. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर गेला. डीप मध्ये फिल्डर पोहोचले. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. एकच धाव मिळते आणि आता सिंगल बरोबर धाव फलक पुढे चाललाय. 38 धावा, एक गडी बाद. महेश नानगुडेने आज थोडंसं नाराज केलं, तो लवकर बाद झाला, परंतु त्यानंतर विशाल वासिक शेखच्या बरोबरीने डावाला आकार देतोय आणि 3 षटकं समाप्तीच्या दिशेने देखील चालले आहेत. पहिल्या सत्रातली 3 षटकं इथे संपली आहेत. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 38 धावा. ही मॅच महत्वाची आहे. दुसऱ्या फेरीतील सामना विनरच्या मध्ये हा सामना इथे रंगलाय. दोन्ही टीमने याआधी एक सामना जिंकला, त्यामुळे या मॅच मध्ये डू ऑर डाय सिच्युएशन आहे, कारण नॉकआउट मध्ये तुम्ही खेळताय आणि ते नॉकआउट पंच द्यावा लागेल. प्रवीणजी, तर नक्कीच प्रत्येक जण आज जिंकण्यासाठीच या मैदानावरती उतरलाय आणि त्यामुळे मात्र संघर्ष क्षणाक्षणाला तुम्हाला जो पाहायला मिळेल. राहुल जोगाडिया ज्यानं फक्त 6 धावांचं षटक टाकलं, पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय. वासिक साठी बॅटची कडा घेतली आहे. त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरती सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. याच बरोबर धावबाची संधी आली एक आणि पाहायला मिळेल विकेट. फलंदाज धावबाद. आणखीन एक पारितोषिक या ठिकाणी येताना जे पाहायला मिळतंय, अली स्पोर्ट्स यांच्या वतीनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक ट्रॅक पॅन्ट, ब्रँडेड ट्रॅक पॅन्ट अली स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी या मात्र दिली जाणार आहे. धन्यवाद अली स्पोर्ट्स. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 39 धावा. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राहुल जोगाडिया फक्त 6 धावांचं षटक या अगोदर मात्र टाकलं होतं. या षटकात कशा प्रकारे आपली छाप पाडतोय ते मात्र पाहायचं आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील आकर्षण ठरली होती गोलंदाजी राहुल जोगाडियाची, परंतु वासिक शेख दुसऱ्या बाजूने मात्र त्याची बॅट देखील तळपताना आपल्याला पाहायला मिळाली. सलामीला आलाय आणि चौफेर फटके आतापर्यंत त्यानं लगावलेत. आतापर्यंत 3 उत्तुंग षटकार ठोकलेत वासिक शेखनं. सकाळच्या सत्रापासून आज जर पाहिलं तर मात्र महेश नानगुडेनं उत्तुंग षटकार ठोकताना पाहायला मिळाले. त्यानंतर प्रथमेश ठाकरेची बॅट तळपताना पाहायला मिळाली. शाहिद शेख अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र वासिक शेखची बॅट या सामन्यात तळपताना आपल्याला पाहायला मिळते. एक सलामीला येऊन चांगली कामगिरी करताना जो पाहायला मिळतो आहे राहुल जोगाडिया. पुन्हा एकदा वासिक शेखसाठी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकच्या दिशेला राजू पाटे आहे. ओ पंचांचा मात्र त्या ठिकाणी इशारा इथपर्यंत पोहोचताना जो पाहायला मिळत नाही. अर्थात बचावलाय, बाल बचावलाय वासिक त्या ठिकाणी. उजव्या हाताचा तेजपुंज तारा नॉन स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा नारायणगाव गावचा सितारा राजू पाटे नॉन स्ट्राईकच्या दिशेला आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी भारतीय स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध गायत्री इलेव्हन डॉन. दोन टीमचे कॅप्टन रेडी राहा. यानंतर मध्यंतरात इथे नाणेफेक घेतला जाईल. हा बॉल चांगला आहे, थोडासा खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण याला म्हणू शकू. पानबोड्या ज्या पद्धतीने पाण्याखाली जाऊन आक्रमण करतात तसाच हा बॉल एसटीच्या अगदी जवळ निघून गेला
आणि या बॉलवर देखील धाव घेतली जाते कारण धावा गरजेच्या आहेत. ये दिल मांगे मोर धावा गरजेच्या असणार आहेत. धावा झालेल्या आहेत 40. 2 गडी बाद. राजू पाटे आणि त्याच्याबरोबर वासिक शेखने आतापर्यंत 3 षटकार ठोकले. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि त्यानंतर जबाबदारीचं क्रिकेट तो सध्या खेळतोय. आता स्ट्रायकिंग एंडला राजू पाटे पोहोचलाय. लेफ्ट हँडरच्या विरोधात लेफ्ट हँडर बॅटर इथे काय करेल हीच आता सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. राहुल जोगाडेने आतापर्यंत संधी दिलेली नाहीये परंतु राजू पाटे हा देखील एक विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो. राजूसाठी हा बॉल उडवलाय, फेकून दिलाय, भरपूर एलिव्हेशन आणि आता बॉल खडकी शहर आला, प्रदक्षिणा घालून परत येईल. हा येतोय षटकार. तुंग गगनभेदी षटकार राजू पाटेच्या बॅट मधून पाहायला मिळाला. राघू जोगाड्यावरती केलेलं आक्रमण, ज्या राहुल जोगाड्यानं आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा राजू पाटे, आता मात्र फ्लॅट फटका, चेंडू पुन्हा एकदा सीमापार, लागोपाठचा दुसरा षटकार राजू पाटे. नो बॅक ठोकला जाईल की या स्पर्धेतली षटकारांची हॅट्रिक आज पाहायला मिळेल का? राहुल विरुद्ध राजू. या वेळेला थोडासा बॉल मागे ठेवला. पहा राजू पाटेची स्पष्ट नाराजी पाहायला मिळते कारण राहुल जोगाडे हा देखील कल्पक आहे, त्याला माहिती आहे कशा पद्धतीने कमबॅक करायचं. परंतु या षटकामध्ये वरचं ठरलंय राजू पाटेने. अखेर 4थ्या षटकाचा खेळ ते संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. धावा झालेल्या आहेत 52 धावा, गडी बाद झाली 2. तर 14 धावा राहुल जोगाडे यानं या षटकामध्ये खर्च केल्यात. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा 52 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. शेवटचं अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आज रबर बॉल क्रिकेटच्या नक्कीच आपण पाहतोय. आयश्री चषकामध्ये मात्र जे उतरलेत आणि आपला नेत्रदीपक खेळ दाखवताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. रबर बॉल क्रिकेट पाठीमागते अगदी 5 ते 6 वर्ष जर पाहिलं तर मात्र रबर बॉल क्रिकेट पुणे शहराकडे देखील येताना जे पाहायला मिळत आहे. अगदी आईश्री चषक गत वर्षी देखील प्रभावी आयोजन प्रशांतदादा गायकवाड संपूर्ण मित्रपरिवारानं मात्र जे केलेलं होतं. या वर्षी देखील तेवढंच नेत्रदीपक अशा प्रकारचं आयोजन, तब्बल 1,11,000 रुपयांचं पारितोषिक. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी या ठिकाणी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजसाठी जो खेळाडू मात्र पात्र ठरणार आहे त्याच्या मातोश्रींना एक आकर्षक पैठणी नक्कीच देण्यात येणार आहे. अर्थात आईचा सन्मान करणारी ही आईश्री चषक क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. राजू पाटेनं देखील आपला झंझावत चालू केलाय. 2 उत्तुंग षटकार त्यानं लगावलेत. वासिक शेख अगदी सलामीला मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, त्यानं देखील मैदानाच्या आतमध्ये 3 षटकार ठोकलेत. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. 52 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आल्यात. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 72 धावा झाल्या असताना देखील सामना रोमांचक झाला होता, रंगतदार झाला होता. त्यामुळे मात्र या सामन्यात कोण कशा प्रकारची कामगिरी करणार आहे क्रिकेट रसिकांच्या नजरा मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र लागून आहेत. प्रथमेश ठाकरे या अगोदरच्या सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली होती. एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रथमेश ठाकरे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज. समोर आपण पाहतोय वासिक शेख सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. ओ हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातातून निसटतोय, सटकतोय. त्यानंतर मात्र सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. स्कोर कार्डवरती या अगदी आपण पाहतोय 22च्या रूपानं ही सिंगल मिळतीये. 53 धावा नक्कीच नोंदवल्या जात आहेत. 53 रन ऑन स्कोर कार्ड. या चुका टाळाव्या लागतील कारण क्रिकेटचं ब्रीद वाक्य आहे चुकीला माफी नाही. जर तुम्ही चूक केली तरी ते डीजे दादा गाणं वाजवतील. यही उमर है पगले करले गलती से मिस्टेक. पण तू गलती से मिस्टेक करून चालणार नाहीये. पहिल्या डावामध्ये तुम्हाला धावा रोखायच्या आहेत आणि तोच प्रयत्न करावा लागणार आहे. प्रथमेश ठाकरे एक चांगला ऑलराऊंडर आहे. राजू पाटे साठी पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल हुक करायचा होता. आउटसाइड लेग स्टंप बाउन्सर खूप चांगला टाकलाय परंतु यष्टीच्या बाहेर निघालाय आणि अखेर पंचांनी दंडित केले. इट्स वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धावा झालेल्या 54 धावा.
इथून येणारे चेंडू, प्रत्येक चेंडूवरची धाव तुमच्यासाठी महत्त्वाची राहील. राजू पाटीलने 2 षटकार ठोकलेत आणि पुढचा बॉल त्याच्यासाठी आहे. यावेळी देखील कटरचा वापर केलाय. डायरेक्ट हिट इथे झालेला नाहीये. त्यानंतर एकदा पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गरज होती का असा प्रश्न विचारला जाईल. गरज होती आणि त्यानंतर धावा घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. छोटीशी चूक आणि ती पूर्णपणे पथ्यावर पडली आहे. सुमित ढेकळेने थोडीशी चूक केली कारण बॅकअप नव्हता आणि अखेर 22च्या स्वरूपात इथे धावा मिळत आहेत. 3 धावा, 3 धावांबरोबरच धावफलक पोहोचलाय 57 धावा, 2 गडी बाद. चेंडू सुंदर होता, नक्कीच आपण पाहतोय का त्या ठिकाणी चेंडू टाकल्यानंतर बाहेरच्या दिशेला नक्कीच ओळताना आपल्याला जो पाहायला मिळाला हुशार आणि चाणाक्ष गोलंदाज प्रथमेश ठाकरे, परंतु त्या चेंडूवरती देखील 3 धावा येताना आपल्याला ज्या पाहायला मिळाल्या आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 57 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. वासिक ऑन स्ट्राईक खेळताना जो पाहायला मिळतोय, प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईन, सीमारेषा पार, पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. टायमिंग इथे जुळवलं गेलं आणि ज्या वेळेला टायमिंग जुळतं त्यावेळेला काय घडते आपण पाहिलं. प्रथमेश ठाकरेच्या विरोधात षटकार ठोकलाय वासिक शेखने आणि सांगितलं येस टायगर अभी जिंदा आहे. चांगली फलंदाजी करायची, धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या पोहोचली स्कोर कार्डवर 63 धावा, 2 गडी बाद. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये फलंदाजी गरजेची आहे. यावेळी परफेक्ट यॉर्कर टाकायचा होता. कव्हर्सला दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरमध्ये आपण पाहतोय खेळाडू आहेत. शाही शेख डीप कव्हरमधून दाखल झाला आणि जोपर्यंत त्याने फेकी केली तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अपयशी. त्याने अखेर हा तिसरा धक्का बसेल. राजू पाटे परततोय. इथे सिंगल मिळते आणि सिंगल बरोबरच विकेट देखील चालली आहे. तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 64 धावा, 3 गडी बाद. सत्ता 64 धावांवर पोहोचलेला आहे. या दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण, परंतु त्या ठिकाणी झाडाचा अडथळा, चेंडू आडलाय आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होती नाही. फटका चांगल्या प्रकारचा नक्कीच जो होता. धावफलक जर पाहिलं तर मात्र 66 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. वासिक शेख सलामीला गेलाय. शेवटपर्यंत ठाण मांडून उभा आहे. चौफेर फटकेबाजी केली आहे. दर्जेदार स्फोटकता त्याच्या बॅटमधून जी पाहायला मिळाली आणि नक्कीच शेवटपर्यंत उभा आहे. हो, हा फटका मिड ऑनच्या दिशेला, शतरक्षक येईल चेंडूवरती, सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला गेलाय. शतरक्षक चेंडूवरती 2 धावा होत आहेत पूर्ण आणि या 2 धावांच्या साहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 68 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 68 68 धावा धावफलकावरती. या हमराज मृत्युंजय पुणे 68 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 69 धावांचा असेल लक्ष. 69 इज टार्गेट. या ठिकाणी मात्र सन्माननीय अनंत मेरगे, आनंद येरगे या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित केले जात आहे आणि सन्माननीय सचिन भाऊ शेलार सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आहे की हा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय मुख्य आयोजक आमचे प्रशांत दादा गायकवाड, सचिन भाऊ शेलार यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आनंद येरगे यांना व्यासपीठावरती सन्मानित केले जात आहे. यानंतरच्या मॅचचा टॉस. चला ताबडतोब दोन्ही कॅप्टन
यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय, नाणेफेक या ठिकाणी संपन्न होते. येस, थँक्यू प्रवीणजी. यानंतर MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग मधला एक सितारा, अर्थातच ज्याचा नावाचा उल्लेख मी केलाय, रफ्तार का सौदागर विजय पावले यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. विजय पावलेला मी विनंती करतो, विजय आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतदा गायकवाड यांच्या, संतोषजी झांजरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. विजय पावले दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी या, जिथे भारती स्पोर्ट्स कोल्हापूर आणि गायत्री 11 डॉन या दोन टीमच्या दरम्यान तो सामना रंगेल. प्रदीप नैनित आणि विजय पावले स्वतः संघनायक आहे. विजय आपण त्वरित या, आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. या ठिकाणी सन्मान केला जातोय विजय पावले या खेळाडूचा, ज्याने MPL ही स्पर्धा गाजवली. विजय पावले MPL मध्ये देखील दर्जेदार कामगिरी आणि महाराष्ट्र रणजीमध्ये देखील या खेळाडूनं नक्कीच तुमचं आमचं आपल्या टेनिस क्रिकेटचं, रबर बॉल क्रिकेटचं नाव नक्कीच खऱ्या अर्थानं रोशन केलं. अगदी शून्यातून खऱ्या अर्थानं केलेली सुरुवात MPL पर्यंत पोहोचला विजय पावले. महाराष्ट्र रणजी नक्कीच खेळताना आपल्याला जो पाहायला मिळाला आणि म्हणून त्याचा मान सन्मान या ठिकाणी आमच्या आईश्री प्रतिष्ठानाच्या वतीनं मात्र जो केला गेलाय. येस, थँक्यू प्रवीण सर. यानंतर आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेणार आहोत. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध गायत्री 11 डॉन या दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले जातील. आपण पाहतोय आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषक 2024, आदरणीय प्रशांतदा गायकवाड आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून हे दर्जेदार आयोजन. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत आणि या टॉससाठी आमचे अतिथी आमच्यासोबत आहेत. आनंदजी मेरगे आणि संतोषजी झांजरे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध गायत्री 11 यानंतरचा सामना रंगेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. एका बाजूला विजय पावली, दुसऱ्या बाजूला प्रथमेश. टेल इज द कॉल. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. अर्थातच गायत्री 11 डॉन प्रथमेश टॉस. मी मान्यवरांना खूप खूप धन्यवाद देतो. आपला बहुमूल्य घेऊन आपण या ठिकाणी आलात. आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर असं नसतं. प्रथमेश, फार वेळ नाही घेणार आहोत. आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहे? फिल्डिंग. महत्वाचा दिवस आहे, अंतिम दिवशी आज खेळायचंय. समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50. खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला प्रथमेश. विजय, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? नक्कीच मी बॅटिंगचाच आमचा प्रयत्न होता आणि मला वाटते टॉस हारून देखील आम्हाला बॅटिंग आल्या, चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. सरकार 5 ओव्हरची मॅच असणार आहे. 5 ओव्हर मध्ये किती धावांपर्यंत मारली जाईल? टार्गेट असं सांगता येणार नाही, पण 5 ओव्हरमध्ये आम्ही आमचा संघ जिंकता येईल एवढंच टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. Wishing you all the best, ladies and gentlemen. News Bomb Center, Bharti Sports Kolhapur versus Gayatri 11 Dawn. Gayatri 11 Dawn won the toss and elected to field first. धन्यवाद. धन्यवाद गोपी जाधव सर, धन्यवाद प्रवीण गायकवाड सर, आणि स्वागत आहे प्रशांत आदवडे सर. सेकंड इनिंगमध्ये आपण पदार्पण करतोय. टार्गेट सेट झालेलं आहे 68 धावांचं आणि 69 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि पाहूया त्या 69 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं केला जाईल. आणि तो पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. स्ट्रायकर एंडला शाहिद आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण सुमित ढेकळे यांना पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत बॉलर अशोक. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला शाहिद. 2 विजयी संघ आता या कसोटीसाठी सज्ज झालेले आहेत. वेग भन्नाट आहे पण सरळ बॅटचा वापर करताना सीधी बॅट, नो बकवास, बॉल थेट जाईल सीमारेषा पार. सुरुवात दमदार दुसऱ्या डावाची, षटकार.
आपणही उपस्थित झालात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ऐश्री प्रतिष्ठानाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. सेकंड बॉल, फुल टॉस ऑन साइडला टर्न केलं, गॅप आहे, क्षेत्ररक्षक आहे राजू, पण बॉल सीमारेषा पार. वेग भन्नाट, मिळतील नवाचार, चौकार. का स्वागत है। आप देख रहे हैं आई श्री चषक 2024 की अद्भुत कहानी। मनीष जबरदस्त बल्लेबाजी शाहिद द्वारा ईट का जवाब पत्थर से देना ये भी जानते हैं। स्कोर इसी के साथ 10 पर पहुंच चुका है। 2 अच्छे स्ट्रोक और कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। आज सैटरडे का दिन है और सुपर सैटरडे आज जबरदस्त मनोरंजन होगा। क्रिकेट का खेल है, रबर बॉल का टूर्नामेंट है और प्रोफेशनल खिलाड़ियों का जन्म देखने का मौका दर्शकों को जरूर मिलने वाला है। मैदान जिंकण्यासाठी स्वाभिमान खूप आवश्यक आहे आणि तुमची प्रतिभा योग्य ते वेळी तुम्हाला वापरता आले पाहिजे. राजू त्याच प्रतिभेचा साक्षात्कार करण्यासाठी थोडा पोचलेला आहे. गोलंदाज अशोककडे पाहूया, या चर्चेचा फायदा होतोय का? बिल्कुल आपने सही कहा कि राजू आए और अब जाकर के गेंदबाज जो अशोक है, जो इन्होंने बात बहुत बताई, बहुत सारी बातें बताई, ये खिचड़ी वहां पक गई है, लेकिन क्या फायदा होगा नुकसान ये आने वाली गेंद बताएगी। अशोक पुनरागमन करेल का, प्रश्न हा निर्माण झालेला आहे. पण समोर गब्बर जबरदस्त खेळ खेळतोय. फुललेनचा बॉल ड्राईव्ह केलं, कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. एक सिंगल तर वेगानं पळून पूर्ण केली. सुमित स्ट्राईक एंडला पोहोचतोय आणि दुसऱ्यासाठी शाहीचा प्रयत्न आहे, पण सुमितची तयारी नव्हती आणि सरते शेवटी मात्र दोन्ही एंडला आता दोन्ही फलंदाजांना थांबावं लागेल. एक धाव होते पूर्ण, धावसंख्या 11. क्रिकेट के बाहुबली और गब्बर दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर है। अशोक युवा गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर पहुंच चुका है 11 पर। 69 रनों का लक्ष्य है और लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है। इस मैच में मनीष मजा आएगा क्योंकि दोनों तगड़ी टीमें है। पुण्यनगर की टीम है, पालघर मुंबई का कॉम्बिनेशन बीच मैदान पर आप देख रहे हैं। एका बाजूला राजा, एका बाजूला वजीर, म्हणजे सुमित ढेकळेसाठी आपण किंग नेव्हर फेल्स म्हणतो. आणि जर आपण मृत्युंजयच्या टी शर्टवर पाहिलं तर तुम्हाला वजीराची प्रतिकृती दिसते. तर एक चांगली लढत तुम्हाला प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळणार आहे. हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय बॉलला, बॉडीला खूप चांगलं मूव्ह केलं, हँड आय कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. बॉल फाईंग लेग सीमारेषा पार. बक्षिसांची खैरात करणारी स्पर्धा आमदार चषक अर्थात त्याचे शिल्पकार अजयदादा दुधबाते साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. सुशांत भाऊ जाधव या ठिकाणी त्यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. अजयदादा, तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अगदी बालवयापासून, मला वाटतं वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी कर्णधार म्हणून भूमिका बजावली आणि सांगवीमध्ये बक्षिसांची खैरात करणारी स्पर्धा या मागच्या पर्वामध्ये तुम्ही पाहिली असेल. अर्थात तिथे खूप सुंदर असं आयोजन दरवर्षी असतं, मोठ्या टीम खेळत असतात. अजयदादा दुधबाते सर, तुमचं स्वागत आहे. सुशांतजी, आपलं देखील स्वागत आहे. सुशांतजी जाधव हे आयोजक या ठिकाणी दाखल होत आहेत. आई श्री प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आयोजकांच्या वतीने एक नम्र सूचना, व्यासपीठावर जे सर्व मत बसलेले आहेत त्यांना विनंती करतोय, मान्यवर आणि एक्स्ट्रा मेंबर यांच्याशिवाय कोणीच कृपया व्यासपीठावर थांबू नका अशी नम्र निवेदन मी करतोय. खेळाडू असतील तर आपण मैदानात थांबू शकता, मान्यवरांसाठी व्यासपीठ मोकळं करा अशी नम्र निवेदन मी आयोजकांच्या वतीने करतोय. तर किंग आणि जसं आपण विचार करतोय वजीर ऋषी जोरे यांचं नेतृत्व पुणेसाठी खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणि हमराज मृत्युंजय पुणे हा संघ पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही खेळताना पाहता आणि खूप चांगली संघ बांधणी केलेली आहे. पण पहिलं षटक अशोकचं थोडंसं महागडं ठरलेलं आहे. अपील करून चालणार नाही, कारण LBW नाही आहे. आता कुठेतरी ती रिदम पाहायला मिळते. गोलंदाज अशोकची लेग बायची एक धाव मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 18 झाली, 18 रन्स. 69 रनों का टारगेट है। काफ़ी सारे दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं tenniscricket.in पर, क्योंकि ये दर्शक जो है बहुत एंजॉय करते हैं। प्रोफेशनल क्रिकेट है और आज पूरे इंडिया के जो टॉप लेवल के जो खिलाड़ी हैं वो आज इस मंच के साथ जुड़े हुए हैं। स्कोर की बात करते रन संख्या कुल मिलाकर 18 रन, जीतने के लिए 69 रनों का टारगेट है। इस वक्त गब्बर स्ट्राइकर पर है। पहले ओवर की कहानी, अशोक कॉकबॉक्स से गेंदबाजी कर रहे हैं। पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात। स्टार्ट खूप चांगला दिलाय शाहिदने.
पण आता बॉल थोडा लो राहिला आहे. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे स्वतः ऋषी, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. वाईड बॉलची अजून एक धाव मिळते. हे षटक अजूनही संपण्याच्या मार्गावर नाही आणि या षटकामध्ये चांगलाच फायदा समर 11 या संघाचा झालेला आहे. धावसंख्या पोहोचते 19 वर. और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी भी रही है, खास करके शाहिद के बल्ले से एक सिक्सर और चौका आया, एक सिंगल आया, एक बार फिर आज सुमित निकले बाहुबली ने एक छक्का जड़ा, तो दबाव अशोक के ऊपर है। यार सुबह फिनिश करना चाह रहे हैं लेकिन ओवर समाप्त होने का नाम नहीं ले रहा है। शाहिद पूर्ण तयारीनिशी या डावामध्ये खेळताना पाहायला मिळालेला आहे. फुल टॉस, बॉल तर मागे जातोय, वेग भन्नाट आहे, पण म्हणतात की नवीन प्रयोग समजदारीने करायला हवा. हा वेग थोडा डोकेदुखी देऊन जाते गोलंदाजाला आणि हमराज मृत्युंजय पुणेला. वासिकने पहिल्या डावामध्ये जी धुरंधर अशी फलंदाजी केली होती त्याचं मोल जर टिकवून ठेवायचं असेल तर गोलंदाजांना ती जमेची बाजू घ्यावी लागेल. पण गोलंदाज अशोक यांच्यावरचं दडपण स्पष्टपणे दिसते आणि या धावा एकंदरीत मिळालेल्या आहेत 2 वाईड बॉलच्या. धावसंख्या पोहोचते 22. इंपॉर्टेंट ओवर है और इस ओवर के कार्य अगर देखें तो मिस्टर स्टॉप भी आ रहे, दबाव बन गया क्योंकि पहले 3-4 गेंदों पर बड़े स्ट्रोक आए, सिक्सर, चौका, सिंगल और छक्का, उसका दबाव महसूस करते हुए खिलाड़ी. बेटर डिलिव्हरी आहे. मागच्या 5 चेंडूंची तुलना केली तर बॉल हवेत कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगललाच कुठेतरी प्राधान्य दिलं जाते, कारण या षटकामध्ये जितक्या धावा गोळा करायच्या होत्या तो कोटा पूर्ण झालाय असंच कुठे 2 फलंदाजांना जाणवते. त्याचमुळे पहिल्या षटकाचा खेळ आता संपलाय. 69 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे 23 धावा. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. अजूनही 4 षटकं आहेत, अजूनही पर्याय आहेत आणि त्या पर्यायांचा वापर ऋषी यांना अचूक करावा लागेल. आता अग्निपरीक्षा आहे किंवा एखादी परीक्षा आहे तर पेपर कुठला सोपा असणारच नाही, परंतु तो अवघड पेपर सोपा कसा करायचा यासाठी तुमच्याकडे प्लॅन असणं गरजेचं आहे. मी स्पर्धेतील शिल्पकार आदरणीय प्रशांतजी गायकवाड यांना विनंती करेन, व्यासपीठावरती अजयदादा दुधभाते अर्थात दमदार आमदार चषकाचे शिल्पकार उपस्थित आहेत आणि स्वतः यूट्यूब चॅनल देखील आपण त्यांचा पाहतो. ओंकार काशीतला दमदार आमदार चषकामध्ये 1 लाखापेक्षा जास्त पारितोषिक देणारी ती स्पर्धा, त्या स्पर्धेचं अत्यंत सुंदर असं आयोजन आणि आज अजयदादा दुधभाते उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यांच्या समेत सुशांत भाऊ जाधव, मॅनेजमेंटमध्ये सुशांतचा फार मोठा रोल असतो. सांगवीमधील एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्याचं अत्यंत सुंदर असं नियोजन केलं जातं. आज प्रशांत गायकवाड यांच्या शुभ हस्ते अजयदादा दुधभाते यांचा यथोचित सन्मान केला जातोय. एकदा सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा जोरदार गजर करा. टाळ्यांच्या गजरामध्ये हा यथोचित सन्मान संपन्न होतो आहे. आईस्त्री चषकामध्ये अजयदादा दुधभाते सर पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सुशांत जाधव यांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. या दोघांचा यथोचित सन्मान आपण या मंचावरती करतोय. सुशांत जाधव, आमदार चषकामध्ये मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचं होतं आणि नेहमीच असतं. याच दरम्यान एक मोठा फटका देखील आलाय, बघूया काय करते. चेंडू जाणार सीमारेषा पार, गब्बरच्या बॅटमध्ये येतोय षटकार. सुशांत जाधव यांचा होतोय सत्कार. मंचावरती प्रशांत गायकवाड यांच्या शुभस्य सन्मान झालेला आहे आणि याच दरम्यान गब्बरची बॅट मैदानावरती तळपते. आकाशात सूर्य तळपत नाहीये, परंतु मैदानावरती गब्बरची बॅट जबरदस्त तळपताना आपल्याला पाहायला मिळते. उष्णता वाढले आणि आता गरमागरम असे सामने सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील या पूर्ण दिवसभरामध्ये. याची शाश्वती आम्ही देतोय. तर गब्बर तांबड्याचं नाव घेत नाही आहे. सुरुवात षटकाराने केले, मयूर मासाळचं स्वागत षटकाराने केलं. रवी आता मयूर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतो. धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. अराउंड विकेट नेतोय. चांगलीच फिरकी आहे मयूरकडे, फक्त ते सातत्य टिकवून ठेवावं लागेल. यावेळेस अराउंड विकेटने आले, ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा, त्यानंतर बॉल बाहेरच्या त्याची टर्न होते आणि ती वापसी आपण म्हणू शकतोय मयूर मासाळची. बिल्कुल सही कहा आपने, बहुत बढ़िया गेंदबाजी करते मयूर मासाल. पहली गेंद पर छक्का, उसके बाद में कमबैक किया. ऑफ स्टंप के बाहर गेंद को खेलने की कोई कोशिश नहीं है कि गेंदबाज स्ट्रगल भी कर रहे हैं और वाइड बॉल का इशारा किया महेश जाधव ने. मिस्टर स्टा से खेल बदलता हुआ स्कोर पहुंच चुका है 30 पर. 30 रन बगैर किसी नुकसान के.
पुन्हा एकदा बॉलला पुल करताना स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गोल केलंय. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी कडक बाज आपको नहीं छोड़ने वाले और नेक्स्ट टाइम के ऊपर पैर पकड़ने का जब प्रयास करेंगे ना तो गब्बर आपको नहीं छोड़ने वाले क्योंकि फॉर्म में खिलाड़ी है और अब जाकर ये दूसरा छक्का इस ओवर में शानदार बल्लेबाजी करने स्कोर पहुंच चुका है 36 पर 36 पर रन. तुमच्याकडे वेग असेल, तुमच्याकडे टर्न असेल, पण त्याचा वापर तुम्हाला योग्य त्या पद्धतीने केला गेला नाही, करता आला नाही, तर मग परिणाम हाच तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर तयार, शॉर्ट ऑफ लेन दिलाय, पुल केलंय, झाडावर आदळतोय बॉल, धावून धावा पूर्ण करायच्या आहे. दरम्यान एकदा तो पळून पूर्ण केले आहे आणि मोकळं रान होतं. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 2 धावा आरामात पळून पूर्ण केलेल्या आहेत. हे मला दोन्ही जे फलंदाज आहेत ते फोकस्ड राहिलेले आहेत, पण सुमित ढेकळे थोडे आज स्ट्राईक पासून दूर राहिलेत, पण त्यांची कमी म्हणजेच जी संघाची गरज आहे शाहीद भरून काढतायत. निश्चित, परंतु आता जो चेंडू लागला त्या चिंचेच्या झाडाला लागला आणि शैलेश गेल्या वर्षी गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं ते चिंचेचे झाड ते नशिबाच्या आड आले नाहीतर हा चेंडू सीमारेषेच्या पार गेला असता षटकार गेला असता. परंतु शाहीद गब्बर त्या झाडाकडे बघतोय. सुमित वरती देखील कॅमेरा निश्चितच असणार यात काही शंका नाहीये. एक्झॅक्टली, पण एक जर खेळाडू चांगला खेळतोय तर नक्कीच जो संघाचा फायदा होतोय सुद्धा हे देखील विसरून चालणार नाही. चांगला स्ट्राईक रेट आहे. शाहीदचा एकंदरीत षटकांचा आढावा घेतला तर 3 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. मयूर अराउंड विकेट, कमी गतीचा बॉल थोडासा खाली राहिला होता, लो बाउन्स, या गोष्टी गोलंदाजाला दृष्टिक्षेपात ठेवून गोलंदाजी करायची आहे. लेग बायची 1 धाव मिळते, धावसंख्या झालेली आहे 39. खास करके सोच बहुत बढ़िया. जो पानी तमाम ब्लास्ट हुआ जब एक बार फिर वहां ब्लास्ट हो जाएगी तो गेंद रुक कर आएगी और पानी आपके आंखों में आएगा तो गेंद को साइड करना बहुत मुश्किल हो जाएगा. ये बहुत अच्छी गेंद थी. वो जो स्पॉट है उसका सही इस्तेमाल करना भी बहुत जरूरी और सही इस्तेमाल किया गेंदबाज मयूर ने. स्कोर अगर देखें तो रन संख्या 39 रन, ओवर दूसरा प्रगति पर है. 69 रनों का लक्ष्य. कॉम्पैक्ट से फिलहाल गेंदबाजी करते हुए गेंदबाज मयूर, शाहिद और सुमित के बीच एक अच्छी साझेदारी पहले विकेट के लिए. अजूनही 30 धावांची गरज आहे. सुरुवात चांगली झाली, मध्यंतर देखील आपल्या संघाच्या नावावर करण्याचा उद्देश दिसतोय, पण वासिक यष्ट्यांच्या मागून प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतोय. सामना सोडण्याच्या तयारीमध्ये वासिक नाहीये. मयूरला मार्गदर्शन करतोय. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, पुल केलंय, एलिव्हेशन तितकं नव्हतं, काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल जातोय. दरम्यान एक सिंगल मेल आणि आता 1-2 का 4 मिळतील या धावा, 4 चौकार. पर जाके गेंद को पुल किया था ऑन साइड पर. स्कोर अगर देखें तो रन संख्या टोटल बन गया है 43 और 69 का टारगेट है. प्रशांत सर, आपण या 2 षटकांचा आढावा घेतला तर शॉर्ट ऑफ लेन बॉल्स खूप जास्तीत जास्त वापरले गेलेले आहेत आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये शॉर्ट ऑफ लेन बॉल म्हणजेच मग स्वतःच्या पायावर धोंडा. बिल्कुल सही. दूसरी बात है कि आपने पैर पकड़ने का प्रयास किया क्योंकि शरीर के अंदर जितनी गेंदबाजी होगी, सुमित बहुत स्ट्रांग है, गब्बर बहुत स्ट्रांग है, तो कल का जो खेल था वो भी देखना बहुत जरूरी था. कहाँ गेंदबाजी हुई और गेंदबाजों को कब फायदा हुआ, लेकिन ये सारी चीजें अभ्यास के साथ आपको ऊपर करनी पड़ती है. बॉल मैदान के अंदर. स्कोर अगर देखें तो रन संख्या 43. आपके पास अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट आप देख रहे हैं. इसी बीच हमारे साथ आमदार चषक के आयोजनकर्ता अजय दादा दुधभाते और सुशांत जाधव जुड़ चुके. आप दोनों का हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं. इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद. जिस बात का जिक्र हो रहा था, कहा आपको गेंदबाजी करनी है, तो टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर फॉलो किया गया और अच्छी गेंद लेग ब्रेक गेंद थी. अगेन द टर्न खेलने का प्रयास किया, बल्ले का बिल्कुल वो बाहरी किनारा लगा और गेंद फाइनलिंग पर चली गई. बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा और इसी तरह से आपको गेंदबाजी करनी पड़ेगी, तब जाकर बात बनेगी. फिरकीपटू खूप या संघामध्ये दिसून आलेले आहेत. आता बरकतला आपल्या संघासाठी ती मेहनत घ्यावी लागेल. तर बरकत नक्कीच भरकटलेली गोलंदाजी न टाकता आपल्या संघाचा विकास करण्यासाठी तशी मेहनत बरकतला घ्यायची आणि आता तशी ती भूक, विकेटची भूक दिसून येते बरकतची. बिल्कुल सही है आपने. एक बार फिर गेंदबाजी करने के तैयार. अच्छी लाइन. कराड़ से आए हैं, इतना दूर से गेंदबाजी करने के लिए आए तो बिल्कुल इनके पास वो काबिलियत है. कराड़ में जो क्रिकेट हो रहा है उसमें से एक खिलाड़ी जो प्रोफेशनल क्रिकेट खेल रहा है वो है बरकत, जो हमेशा करते हैं हरकत. बघा,
फलंदाजाची रेंज पाहून गोलंदाजीमध्ये अचूक चेंज करायचा असतो आणि ऋषी यांनी अचूक चेंज केलेला आहे आणि बरकतला बोलवण्यात आलं आणि मागच्या 2 षटकाच्या तुलनेने या षटकाची सुरुवात भारदस्त राहिलेली आहे बरकतच्या वतीनं धावसंख्या 44. ये इसका जिक्र किया था मैंने, वो ब्लास्ट हो जाएगा तो कितने भी महान खिलाड़ी हो जाएंगे ना आपके सामने तो कुछ भी नहीं कर सकते। और वही एक बार फिर सुमित की जो मुस्कुराहट है ना वही बता रही है, गेंद ब्लास्ट हुई पानी में चली गई, ये पानी मैदान के अंदर है, क्या एक बार वो कहानी चेंज हो जाएगी। बहुत इंटरेस्टिंग मैच है ये। आवश्यकता तीच आहे, आपण जितकं आपल्या संघासाठी देऊ शकतोय ते शोध तुम्हाला घ्यायचे, ते पर्याय तुम्हाला शोधायचे आणि बरकत ते पर्याय शोधतोय। ऑफ टाइम के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, ये काफी ऑफ टाइम के बाहर गेंद है। और महेश यादव जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है, बहुत अच्छी अंपायरिंग रही है कल के दिन में और आज के दिन में। वाइड बॉल के साथ अब आंकड़े बदलते हुए आपके पास 15 गेंदे हैं और जीतने के लिए 24 रनों की जरूरत। मॅच ऑन आहे, अजूनही सामना संपलेला नाहीये आणि बरकत तर ती कुठेतरी गोष्ट लक्षात ठेवून गोलंदाजी करतोय। काही प्रयत्न त्यांचे फसत आहेत पण आतापर्यंत या षटकाला खूप चांगलं सांभाळलेलं आहे। जर विकेट नाही मिळत आहे पण पूर्वार्ध या षटकाचा चांगलाच राहिला बरकतसाठी। इस बार अच्छी लाइन है, क्या बात है, अनबिलीवेबल। एक बाहुबली को दूसरे बाहुबली ने आउट किया और तालियां बज नाही, असा कुठला क्षण नाही, असा कुठला सामना नाही आणि ऋषी यांनी तो सामना पुन्हा एकदा आपल्या नावावर केलेला आहे। मागच्या पर्वामध्ये घोडबंदर धमाका या स्पर्धेमध्ये ऋषीचा असाच झेल व्हायरल झाला होता। मागच्या वर्षी देहू रोडच्या स्पर्धेमध्ये असाच झेल ऋषीचा व्हायरल झाला होता। मग हे वर्ष कुठे कमी पडणार आहे? या वर्षी सुद्धा ऋषी यांचा झेल व्हायरल होईल। सोशल मीडिया आता कुठेतरी हँग होणार आहे प्रशांत सर। बिल्कुल आपने सही कहा, बिल्कुल ये जो वीडियो है ना ऋषि जोरे का वायरल होने वाला है। और जब आप कप्तानी कर रहे हैं, लीड कर रहे हैं तो बिल्कुल इस वक्त पूरे जो टीम है ना उसका जो बॉडी लैंग्वेज, खास करके बॉडी लैंग्वेज में बदलाव हो जाएगा। अद्भुत फील्डिंग, अद्भुत विकेट कीपिंग ऋषि जोरे द्वारा। प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, ऋषि जोरे यांची जो विकेट कीपिंग आणि तो झेल तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा। सन्माननीय कैलासदादा लांडगे साहेब, अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने आम्हाला बॉल स्पॉन्सर झालेले आहेत, त्यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त झालं। आपलं मनपूर्वक स्वागत सर। इसी बीच लेग स्टंप की तरफ गेंद थी, गप्पर थोड़ा गिर गए, स्ट्राइकर एंड की तरफ 1 रन लेने का मौका मिलेगा। और वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल का इशारा तो रिव्यू नहीं है, जो अनफील्ड अंपायर का डिसीजन वो फाइनल हो जाएगा। बहुत ही बढ़िया अंपायरिंग रही है। लेग स्टंप के बाहर गेंद है। मनीष, इंपॉर्टेंट मैच है, क्रूशियल मुकाबला और 69 रन का टारगेट है, लेकिन मैदान के अंदर काटी की टक्कर। बरकत ने शानदार गेंदबाजी की है। तर मी सन्माननीय कैलासदादा लांडगे यांना विनंती करतो आपण यायचे। सन्माननीय सिकंदरजी शेख यांच्या शुभ हस्ते सन्माननीय कैलासदादा लांडगे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांचा आपण विशेष स्वागत या ठिकाणी करतोय। सिकंदरजी शेख, मी आपणास विनंती करतो पण या आपण सन्माननीय कैलासदादा लांडगे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्त करायचा आहे। अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन आणि बॉलचं सौजन्य आम्हाला सन्माननीय कैलासदादा लांडगे यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच नेहमी क्रिकेटला प्रोत्साहन देणारं नेतृत्व पाहिलेलं आहे आणि तेच नेतृत्व तुम्ही स्क्रीनवर पाहताय। सन्माननीय कैलासदादा लांडगे यांच्या वतीने आम्हाला बॉल्स स्पॉन्सर झालेले आहेत। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, या ऑफसाइड पर देखिए, ऑफसाइड पर एक अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच। ऑफसाइड पर एक दर्शन स्ट्रोक, गेंद फ्लैट बॉडी रहने के बाद 6 रन। धावांची गरज आहे। षटक चांगलंच घडत होतं, काही वाईट बॉल्स आले, षटकार आले आणि त्याचमुळे थोडीशी रूपरेषा आता त्या टार्गेटची बदललेली आहे। पण अजूनही मॅचमध्ये खूप काही दडलेलं आहे, फक्त ते शोधायचं आहे। हमराज मृत्युंजय पुणेला 13 चेंडू 16 धावांची गरज, हा शेवटचा बॉल खूप महत्त्वाचा आहे बरकतसाठी आणि हमराज मृत्युंजय पुणेसाठी। यू आर एब्सोल्युटली राइट, बहुत इंपॉर्टेंट गेंद है। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। बरकत तैयार, बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, आगे रखा था,
बल्लेबाज शॉर्ट पिच गेंद का एक बार फिर इंतजार कर रहे थे, लेकिन सही सोच बरकत ने हरकत की। सुमित ढेकल का विकेट इस ओवर में वाव फैक्टर था, खास करके ऋषि का बहुत ही शानदार कैच। ओवर की समाप्ति 12 गेंद में चाहिए 15 रन। चर्चा जारी रहेगी। मनीष हमारे साथ जुड़े हुए हैं, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए। और गेंद के नीचे खिलाड़ी है, पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी। वासिक ने सफलता प्राप्त की है। गब्बर बैक टू द पेवेलियन और बहुत बड़ा झटका लगा है। विकेट गॉन। अशीच कुठेतरी साक्ष दिलेली आहे. पण आता गब्बर जरी बाद झालाय, गब्बरच्या जागेवर दुसरा एक हरहुन्नर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्याने 10PL मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा पटकावलेला आहे. प्रथमेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत, स्ट्रायकर एंडला पोहोचत आहेत. 11 चेंडू 15 धावांची गरज. मनीष, जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं आणि ठाम राहायचं असतं. अंडर प्रेशर तुम्हाला गोलंदाजी 12 चेंडू 15 धाबा आपण रबर मध्ये बघितलं जास्त नाहीयेत, परंतु अशा वेळेला उंच कर गोलंदाज वासिक या वेळेला पहिलं यश प्राप्त करतोय. गेंदबाजी में बिल्कुल वो परिवर्तन हुआ, उसका फायदा हुआ। वासिक का गेंदबाजी कर रहे, सामना करने के लिए बल्लेबाज प्रथमेश ठाकरे। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी। ऋषि के चेहरे पर मैं मुस्कुराहट देख रहा हूं, क्योंकि ये जो दो खिलाड़ी है बहुत महत्वपूर्ण है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का ने गिरा, शरीर पर गेंद लगी, वहीं पर लुढ़की, 1 रन पूरा हुआ, लेकिन तारिक बनो की वासिक की शानदार गेंदबाजी कर रहे हैं। खूप चांगली गोलंदाजी म्हणू शकतो वासिकची, कारण जे गरजेचं आहे ते देतोय, तो डिलिव्हर करतोय, जे खूप महत्वाचं आहे. वेग नियंत्रित आहे, पिचिंगवर चांगलं लक्ष त्याने केंद्रित केलेलं आहे. फलंदाजी करताना त्याने खूप चांगली बाजू आपल्या संघाची पकडून ठेवली आणि ते गोलंदाजी करताना सुद्धा तो आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची धमक ठेवतोय. चांगलीच गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली वासिकची. दरम्यान प्रथमेश आणि सुनील चावरी ही जोडी किती धावा बनवते, विजयापर्यंत कधी पोहोचते, कसं पोहोचते ते आपण पाहणार आहोत. वासिक तयार. सुनील चावरी ने कहा डोंट वरी, मैं हूं ना, और डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। हे समीकरण गडबडलेलं आहे हमराज मृत्युंजय पुणे या संघाचा, कारण अचानक जो एक षटकार वेळेवर येणं आवश्यक होतं सुनील चावरीच्या बॅटमधून येतोय. ओ बढ़िया लाइन, गति परिवर्तन किया गया था, टिप ऑफ स्टंप के बाहर रखा। मैच में मजा आएगा। आपके पास गेंदे हैं 8 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। कांटे की टक्कर चल रही है मैदान के अंदर। कोण कुणाची लावेल वाट. दोन संघ तर या शर्यतीमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करत, दोन्ही संघाने एक एक विजय नोंदवलेला आहे आणि हा विजय नोंदवून तिसऱ्या फेरीमध्ये जाण्याचं तिकीट मिळणार आहे. 8 चेंडू 8 धावांची गज, कंपल्सरी चेस. वासिक तयार, राऊंड विकेट. वाह, एक्सप्रेस बॉल, फायदा उचललाय. ज्या गोष्टी आहेत, जे रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला योग्य तेवढी वापरायचे आहेत. वासिकने तो रिसोर्स वापरला. 7 चेंडू 8ची गरज. कस्तूरी के पहचान उसके सुगंध से होते हैं, खिलाड़ी के पहचान उसके टैलेंट से होते हैं, लेकिन टैलेंट कब देखा जाता है? दबाव में, अंडर प्रेशर आप किस तरह से खेलते वो देखा जाता है। ओह क्या बात है, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन।
और आज वासिक ने अपने ऊंचे कद का, उच्च सोच का फायदा उठाया है। मैच समाप्त नहीं है, टीवी ऑन रखिए, मैच ऑन है। 6 गेंदे 8 रनों की जरूरत है। और मनीष, पिछले मैच में 6 गेंदों में 8 रनों की जरूरत थी, आज इस बार दूसरे मुकाबले में वही कहानी है। चर्चा जारी रहेगी, एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे, कई मैच जाएगा, जुड़े रहे हमारे साथ tenniscricket.in पर। गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय हमराज मृत्युंजय पुणे या संघाकडून। बरकत अपने बॉलिंग मार्फत तैयार है। बहुत महत्वपूर्ण ओवर, 6 गेंदों में जीतने के लिए 8 रनों की जरूरत। शानदार मैच है ये, कमाल का मुकाबला। आईसी चषक 2024 प्रशांत गायकवाड़ और उनकी टीम ने क्या कमाल का ये टूर्नामेंट है और प्रोफेशनल खिलाड़ी अपना जलवा दिखा रहे हैं। बरकत ने शानदार गेंदबाजी की है, पिछला ओवर वासिक का कमाल कर रहा है। और जो मैच बिल्कुल 12 गेंद में 15 रन, ये मुकाबला अब इंटरेस्टिंग, रोचक और दिलचस्प बनता हुआ। जीतने के लिए 6 गेंदों में 8 चाहिए। सामने बल्लेबाज की बात करें तो प्रथमेश ठाकरे, बढ़िया लाइन, यहाँ खिलाड़ी मौजूद है और यह विकेट, क्या बात है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा क्रिकेट का रंग, रंग में भंग, विकेट गिरता भगवान, सफलता मिली। स्वागत करतोय। 5 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे। विजय प्रिटेंड करून चालत नाही, सिच्युएशन अटेंड करावी लागते आणि ती अटेंड करतोय गोलंदाज मार्कवर जो आलाय। बरकत येतोय, बरकतने पुन्हा एकदा दाखवून दिले की माझं स्थान माझ्या संघामध्ये का आहे। शेवटच्या षटकाची जबाबदारी घेतोय आणि सुरुवात चांगली करून देतोय। 5 चेंडू 8ची गरज। और जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए। कंट्रीब्यूशन दे रहे हैं, बहुत बढ़िया वासिक और बरकत। और हमेशा मैंने कहा कि बरकत जब आते हैं तो हरकत करते हैं और अपनी टीम के लिए एक बार फिर वो फायदा देते हैं। बहुत बढ़िया, बहुत ही शानदार गेंदबाजी। और नए बल्लेबाज, नए बैटर विश्वनाथ जाधव, मैनप्रम धानी सुपर में चषक में मैन ऑफ द सीरीज 4 व्हीलर के हकदार बने थे। दमदार प्रदर्शन रहा था। और एक तरफ 10 पिल का कमाल का प्रदर्शन करने वाले खिलाड़ी प्रथमेश ठाकरे, लेकिन सामने कराड़ के जहाबाज हरपन मौला खिलाड़ी बरकत है। मजा आएगा। 2 शेर जब लड़ते हैं ना जंगल में, तब मजा आता है। तो बादल जब टकराते हैं ना तो वो विस्फोट होता है, विस्फोट होने वाला है। बरकत तैयार, इंटरेस्टिंग मैच है, रोचकता बरकरार है। विश्वनाथ जाधव ऑन स्ट्राइक फॉर्म में खिलाड़ी है, फ्लैग टिपर खिलाड़ी। एक खिलाड़ी इस पर पॉइंट पर, एक खिलाड़ी थोड़ा सा आगे रखा है कैचिंग पोजीशन पर, कवर पर, डीप स्ट्राइक कवर, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, अपील किया गया, बहुत बढ़िया गेंद थी। ब्रॉकहोल में डालने की कोशिश, स्वीप करने का प्रयास, लेग बाई का इशारा हुआ। अब आपके पास 4 गेंदे हैं, 7 रनों की जरूरत है। मनीष, एक दूसरे का देंगे साथ, तभी तो बनेगी बात। आणि तेच करायचं। क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाहीये, पण एकटा जेव्हा खेळतोय तेव्हा त्या एकट्याला साथ देणं आवश्यक आहे आणि क्षेत्ररक्षक, विकेट कीपर सर्व गोलंदाजी साथ देत आहेत। त्याचमुळे कुठेतरी एक चांगल्या स्थितीमध्ये आता दोन्ही संघ दिसून येत आहेत। प्रेडिक्ट करणं कठीण आहे की जिंकेल नक्की कोण, समर 11 की हमराज मृत्युंजय पुणे। जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। फील्डिंग में थोड़ी तब्दीली करते हुए ऋषि बरकत ने अभी तक बढ़िया प्रदर्शन किया है। सामने बल्लेबाज प्रथमेश ठाकरे, क्या मुकाबला ये, प्रोफेशनल खिलाड़ी का जलवा आप देख रहे हैं। बरकत तैयार, ओहो बढ़िया लाइन, बल्लेबाज बीट हुए। ऋषि साहब ने गेंद को फील्ड ने किया, 22 का इशारा हुआ। अब मजा आएगा। 3 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। क्या कमाल का रोचक और दिलचस्प मुकाबला बीच मैदान पर चल रहा है और मनीष काटे की टक्कर है ये। प्रेशर काय असते या सामन्याकडे पाहून तुम्हाला कळेल। प्रेक्षक म्हणून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेतायत, पण खेळाडू म्हणून मात्र प्रत्येक खेळाडूची हृदयाची धडधड आता खूप जास्त वाढलेली आहे। कारण आता हा जो सामना आहे शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे। प्रेक्षकांची जी अपेक्षा असते लास्ट
बॉल थ्रिल तो क्षण तुम्हाला आता अनुभवण्याची संधी मिळते. आपण पाहतोय स्पर्धा आयुश्री चषक 2024. 3 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 6ची. आपल्या संघाला आधार द्यायचा असेल तर माघार घेऊन चालत नाही. आलोय तर जिंकण्यासाठीच, हरण्यासाठी मला कधी पसंत पडत नाही. आणि त्याचमुळे बरकत वर्सेस विश्वनाथ असा कॉन्टेस्ट. डॉट येतोय पण विकेट किपर चुकतायत. या धावा खूप आवश्यक आहेत. बॅक टू बॅक 22च्या धावा मिळत आहेत. बरकत त्यांची बाजू धरून ठेवतायत, चांगली गोलंदाजी करतायत, पण विकेट किपर एंड करून देखील काही अंशी का होईना ऋषी प्रयत्न करतायत, पण या धावा थोड्याशा धोकादायक ठरतील. बिल्कुल एक बहुत ही जबरदस्त मुकाबला. 2 गेंदों का खेल आना बाकी, 5 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस है, ये भी आपको नहीं भूलना है. सन्माननीय आशिषजी गोपाल यांच्या वतीनं बरकतसाठी बक्षीस आहे. जर सामना जिंकून दिला तर 1100 रुपयाचं रोख बक्षीस आशिष गोपाल यांच्या वतीनं बरकतसाठी. और गेंद शरारत कर रही है. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक बरकत द्वारा. उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी प्रथमेश ठाकरे. ये ठाकुर हाथ, ये हाथ मुझे दे दे, मुझे दे दो ये हाथ ठाकुर. प्रथमेश ठाकरे गेम चेंजर है. सब कुछ अच्छा चल रहा था, सब कुछ बेहतर चल रहा था, लेकिन एक आगे गेंद थी, ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया. डाउन द ग्राउंड गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए. और इसी के साथ समर 11 टीम ने ये शानदार दिलचस्प रोचक मुकाबला जीत लिया है. कांग्रेचुलेशन, बहुत बढ़िया. बरकत ने भी अच्छा काम किया. कमाल का प्रदर्शन दोनों तरफ से रहा है.